तालुक्यातील डाभा नांदातांडा परिसरात अचानकपणे ढगफुटी झाल्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत। तरी झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकरी करत आहे। सावळदबारा परिमंडळ मध्ये डाभा या शेतशिवारात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यामुळे शेतामध्ये नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरून शेतीस तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते। हे दृश्य पाहून गावातील ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते, कारण या परिसरातील मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झाले होते। या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी तसेच तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती, परंतु अचानक आलेल्या या पावसाच्या आपत्तीमुळे मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शासनाने तसेच प्रशासनाने या गंभीर समस्यांची दखल घेऊन त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी शासन या गंभीर प्रकाराची दखल घेणार का आणि नुकसान भरपाई देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुमचं नाव सांग। विजय भास्कर जाधव, राहणार डाभा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आता जो पाऊस झालेला आहे, हा पाऊस कोणत्या पद्धतीने कसा झालेला आहे, यापासून काही नुकसान झालेले आहे काय सांगाल? हा पाऊस ढगफुटीसारखा आणि अति जोरात अवकाळी पाऊस झालेला आहे आणि यातूनच आमचं सर्व शेतकऱ्याचं गावातील नुकसान झालेलं आहे। दोन्ही तर्फा आणि नाल्याचा एकूण नाल्यामध्ये पाऊस पाणी माळलं नाही, त्याच्यामुळे हे आतोनात नुकसान झालं आहे। शेतकऱ्याचे वावरं अशी जशी काही तुडुंब भरलेले होते, सोयाबीन आहे, कपाशी आहे, सर्व पिकांचं आतोनात नुकसान झालं। सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। तहसीलदार साहेब असेल, तडुनी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी सकाळी येऊन ताबडतोब पंचनामा शेतकऱ्याचा करण्यात यावा आणि या सरकारला आमची एकच मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।